नमस्कार. आज मौजे पिंपरी बुद्रुक तालुका कळी येथील असंख्य तरुण मंडळींनी एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये आज पळी या ठिकाणी जाहीररित्या प्रवेश केला आहे. हा प्रवेश पळीचे युवक नेतृत्व व सेनेचे मोठे नेते व्यंकटेशभाई शिंदे यांच्या हस्ते पिंपरीच्या असंख्य तरुणांनी या ठिकाणी आज पळीमध्ये जाहीररित्या प्रवेश केला. आपण या बाबतीमध्ये भैयासाहेबांशी बोलले. भैयासाहेब, पिंपरी येथील असंख्य तरुण आबासाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली आज आपल्या सेनेमध्ये आले आहे. या सेनेमध्ये या तरुणांना वाव, संधी व भविष्यामध्ये यांना पक्षीच्या बाजूने कसे पाहतात? सध्या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब नावाचा झंझावात आहे. त्या झंझावातावर विश्वास ठेवून आज आबासाहेब काळे असतील व पिंपरी गावातील सर्व त्यांचे सहकारी त्यांनी सर्वांनी आज शिवसेना पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. आज पुणे येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे आणि भविष्यात शिवसेनेचे प्रमुख शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सांगितल्याप्रमाणे गावागावात शिवसेने शाखा आणि घराघरात शिवसैनिक हा आम्ही मानस घेऊन कामाला लागलेलो. येत्या काळात परळी विधानसभा क्षेत्रातील पूर्ण गावामध्ये घराघरामध्ये शिवसैनिक तयार व्हावा या जिद्दीने आम्ही काम करत आहोत. त्याची आज सुरुवात मुहूर्तमेढ आज आबासाहेब काळे यांच्या प्रवेशाने झालेली आहे आणि आज ही पिंपरी बुद्रुकच्या या प्रवेशानं त्या सर्कलमध्ये असेल किंवा तालुक्यात असेल पूर्णपणे शिवसेनेचं वातावरण भगवमय करण्यासाठी आम्ही सर्वजण शिवसेने कटिबद्ध आहोत आणि आजच्या या प्रवेशानं आज फक्त हा प्रवेश झालेला आहे. भविष्य काळात शिवसेनेच्या मोठ्या शाखेचा कार्यक्रम होणार आहे. पूर्ण तालुक्यामध्ये असेल, विधानसभा क्षेत्रात असेल, शिवसेनेचे शाखा फलक आणि शिवसैनिक हा मोठ्या जोमाने कामाला लागणार आहे याची आम्ही अशी प्लॅनिंग केली. आज या जाहीररित्या झालेल्या प्रवेशामध्ये भैयासाहेबांनी असं व्यक्त केलं की पळी तालुक्यातील पूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये आणि येत्या काळामध्ये गाव तिथे शाखा आणि घर तिथे सैनिक असे या जोमाने आम्ही या ठिकाणी शिंदे सेनेचं काम या ठिकाणी वाढवणार आहोत असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. आबासाहेब, आज आपण पिंपरी येथील 9 तरुणांना घेऊन जाहीररित्या प्रवेश केला. या प्रवेशाच्या पाठीमागं आपलं कोणतं राजकीय उद्देश असं डोक्यासमोर डोळ्यासमोर ठेवून आपण करणार आहात की भविष्यामध्ये येणाऱ्या अजून काही संधी असतील, राजकीय संधी असतील किंवा समाजसेवेचे काही काम असेल या सेनेच्या माध्यमातून आपण जनतेच्या समोर कसे जाणार? माने साहेब, मी करता व्यंकटेशभाईचं मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी माझ्या निवडला त्यांच्या पक्षामध्ये स्वीकार करून घेतलं. परत सांगायचं झालं तर मला प्रत्येक तुमचा उद्देश आहे की प्रत्येक गावात शिवसैनिक असलं पाहिजे, घरात शिवसैनिक असलं पाहिजे. त्याचं काम मी जोमाने कमीत कमी सर्कल पिंपरी या सर्कलमध्ये करीन एवढं मी शब्द देतो. जोमाने आणि पूर्ण तयारीनं आणि भैयासाहेबांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये मी पूर्णपणे जोमाने काम करायला तयार आहे असं या ठिकाणी आबासाहेब काळे यांनी बोलून दाखवलं. असंख्य शिवसैनिकांना सोबत घेऊन या ठिकाणी आबासाहेब काळे यांनी मोठ्या थाटामाटामध्ये शिंदे सेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केला आहे. आपण पाहतात वावर न्यूज. धन्यवाद.